अवसराने का यायलाच पाहिजे.
बघा उशीर तर खूपच झालेला आहे, म्हणजे डबल वाऱ्या जेव्हा संपतात तेव्हा माझी आता पहिली वारी चालू झालेली आहे की नाही। आवर्जून पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या आपण देशामध्ये राहतोय आणि आज आपल्या या भारत देशाचा 19वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे, म्हणून म्हणायचं आहे बघा गेली कित्येकांची आहुती आणि प्राण रे, आमचा हिंदुस्तान आमची आहे शान रे, क्रांतिकारी तो भडकला, क्रांतिकारी तो भडकला न 15 ऑगस्टला आपला तिरंगा फडकला हो, 15 ऑगस्टला आपला तिरंगा फडकला। वेळेचे भान राखून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। संचालक सुरेश गोखल, संदीप शिगमन, ढोलकी सुरेश पंडम, ऑर्गन प्रभाकर मनवल, बेंजो महेश लवंदे, विजय मोरे। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवताय त्या गावचे सुपुत्र SS साऊंड सर्व्हिस साहिल हुमरे, संदेश जोगले, राकेश माथे आणि सर्व सहकारी आणि बसलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर किशोर भारती भागोजी सदास, मुक्काम पोस्ट मांडवे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी यांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आज या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिपळूणमध्ये पहिल्यांदाच म्हणजे चिपळूण तालुक्याची सुरुवात या आपल्या माथेवाडीतून नाचातून होते, म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त या मंडळाने
दत्तसाई मित्र मंडळ व महिला मंडळ कामते माथेवाडी यांच्या वतीनं कोकणची कला ज्या कलेला संबोधलं जातं अशी कला म्हणजे शक्ती तुरा आणि या सामन्याचं या डबलबारीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी या मंडळाचं सर्व आभारी आहे। या मंडळाचे आज आपण पाहिलं तर नेहमी सदैव माझ्यावरती प्रेम असणारे म्हणजे आमचे अजितदादा लटके, सुनील दादा लटके, नितीन दादा लटके, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य आहेत हरिशेष कासार, माजी सरपंच मंगेश शेठ माठे, जिल्हाध्यक्ष तसेच इंजिनियर असोसिएशनचे आणि दत्तसाई मित्र मंडळ कामते माथेवाडी आणि सर्व या मंडळाचे शिलेदार यांना मी हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो। माझ्या जोडीला या ठिकाणी प्रथमच आमची भेटगाठ आहे। हा अय वैदेही, हा तुमचा दही तयार ठेवा, तुमची हंडी आज फोडणार आहे मी। तर आमच्या प्रतिस्पर्धी शक्तिमाला शाहीर वैदेही शेलार त्यांचे वडील त्यांच्या आमच्या बाऱ्या झालेल्या एकच बारी केली त्यांनी, जास्त काय बारीच्या कामाचं नाही ते। हा विवेक शेलार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। या ठिकाणी उपस्थित शाहीर माझ्या शिष्याप्रमाणे आहे महाकाळगोवांचे शिष्य विशाल गोवा निक्कम, माझ्याशी ज्यांच्या बाऱ्या झाल्या ते आपल्या चिपळूणचे सुपुत्र शाहीर निलेश दादा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। उपस्थितांना सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा। आज कामथे म्हटलं तर अख्खा रायगड रत्नागिरीमध्ये श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंगवाडी तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरी असं नाव गाजतं। सदैव माझ्या पाठीशी 3 वर्ष आहेत ते आमचे दादा प्रकाश दादा हुमणे, आमच्या मंडळाचे सर्व संजय दादा हुमणे, दीपक हुमणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा। तसेच आमचे दीपकजी धांगडे आम्हाला सुखरूप न्यायाचा कार्यक्रम ट्रॅव्हलिंग दीपक शेठ धांगडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। कामते गाव म्हटलं तर हे मी माझंच गाव समजतो, कारण वर्षाचे 12 महिने बघाल तर खेळतो कामते हाच प्रवास माझा चालू असतो, म्हणून सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत, युट्यूब वाल्यांचं पण सगळ्यांचं स्वागत। आमचा अक्षय दादा डफले आता बाईंचे कसे उडवतो खपले ते बघा, सोडणार नाही मी तशी। पण या ठिकाणी आपल्या माई माऊले सनजबुवाचं या स्टेजवरचं येणं जाणं हे नेहमीच आहे, बरोबर ना। उद्या म्हणाय नको बुवा आला त्यात पुलाला पाणी आला आणि बुवा चावड बोलून गेला असं व्हायला नको। हा पण तुझी सालपाटा काढणार आज म्हणजे काढणार, पण चांगल्या पद्धतीने बारी कशी करावी सनजबुवा तुला शिकवून जाणार आहे। हे लहान आहे, हे बचकंड आहे, यांचं काम नाही माझ्याशी बारी करायचं अजून। हा यांना अजून जन्म घ्यायचा बारी करायला असं नाही म्हणत, पण प्रयत्न तुझे खूप आहेत, प्रयत्न अंती परमेश्वर आहे की नाही। म्हणून बाई करत राहा ते ऍडव्हर्टाइज बघितले काय, धुवत राहा साबणाची, तशी तुम्ही करत राहा काय बाऱ्या, बाकी काय कराल तर मराल, कारण तुमचा वय नाही जेवढा। असो सुंदर असा कार्यक्रम बाईंनी सादर केलेला आहे। या ठिकाणी मला कोरसला साथ देत आहेत माझे जीवाचे जिवलग नाना शिगवण, महेश जी मोरे, माझ्या वारीतून मला सदैव गावात नेहमी सहकार्य असतात आमचे रोशन दादा उतेकर, आमचे सूरज आहे या ठिकाणी, आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक माय मावल्या तुमचं मन राखूनच मी बारी करणार हे सांगणार माझं, आणि अजित दादांनी सांगितलेलं आहे बरोबर ना, मग त्या पद्धतीनेच करणार। तर ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शक्तीवाल्या शाहीर वैदेही शेलार याला प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मुलाचं सहकार्य केला, त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मुलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अरे की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता, अरे त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता आणि त्या दुश्मनांचा वाजवणार तो बाजा होता। अरे लाखात एक लयतेचा वाली माझा होता, अरे लाखात एक रयतेचा वाली माझा होता आणि त्या जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता। अरे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, त्या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे। अरे दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे, अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी आणि संभाजी हे जगात नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। म्हणून तुमच्या गाडना राखेल कुठं शिवाचा तो छावा न खेळ गणी तो कावा। या ठिकाणी आमचे अनुज माटे, बाबू घुमणे सगळ्यांना शाहिरी म्हणा समजरा। अरे शिवाचा तो छावा खेळ गणी तो कावा, जन्मला तो याव पुन्हा, जन्मला तो यावा न मुजरा 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 शिव शंभुराज गावा मुजरा 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 शिव शंभुराज गावा। 1 2 3 4 छावा गणी तुकावा जन्मला तो यावा पुन्हा जन्मला तो यावा
पोलादी छाती मर्द तो गडी पोलादी छाती मर्द तो गडी शंभू राजा वाघाला भाडी शंभू राजा वाघाला भाडी शंभू राजा वाघाला भाडी पोलादी छाती मर्द तो गडी शंभू राजा वाघाला भाडी शंभू राजा वाघाला भाडी शंभू राजा वाघाला भाडी हे गावाची ती हवा गुणगान गावा गावाची ती हवा गुणगान गावा जन्माला तो यावा तुला जन्माला तो यावा मुजरा 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 शंभूराज यावा जीव शंभू राजा घ्यावा जीव शंभू राजा घ्यावा महाराष्ट्राची सांगते माती महाराष्ट्राची सांगते माती शिवबानंतर छत्रपती महाराष्ट्राची सांगते माती महाराष्ट्राची सांगते माती शिवबानंतर छत्रपती सन सहा गोवा सन बापुरात शहवा सन सहा गोवा बापुरात शहवा तुटलाई हवा जन्मला तुलावा मुजरा मुजरा हे मुजरा 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 शंभूराज यावा जीव शंभू राजा घ्यावा जीव शंभू राजा घ्यावा शिवाचा दुखावा हे गणित दुखावा शिवाचा दुखावा गणित दुखावा जन्मला तो यावा पुन्हा जन्मला तो यावा मुजरा 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 शिवा शंभूराज यावा जीव शंभू राजा घ्यावा जीव शंभू राजा जीव शंभू राजा वेळेच्या भारातून मी पुढे पुढे जात आहे म्हणून म्हणायचं बघा प्रत्येकाला ओढ लागलेली आहे 27 तारखेला आपल्या घरोघरी आपल्या आराध्य दैवत गणराजचं आगमन होणार आहे म्हणून काय म्हणायचं बघा
हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते, अरे दरवर्षाला तुझे गणराया आगमन होते, धरती नाचे अंबर डोले, वार गाण गाते, की तुझी मूर्ती पाहून, अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते, अन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते. बरं मी आता तुम्हाला काय बोलते, गाणं कसं असावं, गाणं कशाशी खातात, गाणं कसं लिहितात, हे शिकायला 2 दिवस माझ्या घरात ये, तिसऱ्या दिवशी तुला शिकून पाठवी. म्हणून म्हणायचं आहे, भीड मी तन्हाई में, दर्द की रुसवाई में, वो मुझे तुम याद आते हो, मुझे तुम याद आते. ऐक, इम्रान हाशमीचं गाणं आहे ते, फक्त गाणं ऐक, नाहीतर त्याच्यासारखं करायला बघशील. समजल्या लोक इशारा कापी आहे, कवलेट आहे अजून, म्हणजे पैलेट कशी म्हणतो आपण तशी कवलेट आहे, धपकवली तर परत पारी घेणार नाही, आहे की नाही. हा, एक तर आपला मार्केट आहे खराब, खराब पण त्याशी हा महाग आहे, बाकी पाणी काम आहे. बरं तुला दमलं, तुला घेणार आणि हळूहळू घेणार आहे. बघा, प्रत्येकाच्या घरी गणपती येणार आहे, म्हणून धांगडे साहेब काय म्हणत आहे बघा, ही गौरी गणपती सणाला सांगू मी कुणा कुणा, गौरी गणपती सणाला न सांगू मी कुणा कुणाला, होई आनंद मनाला, पूजुया लाडक्या गणाला, पूजुया लाडक्या गणाला. चला घ्या.
स्वागतासाठी वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सृष्टी नाचते वाटही पाहते तुझ्या स्वागतासाठी वसुंधरा तुझ्या चला मुंबईला वारीला आलेलो का रे माझ्या तेजल पवार सनसबोरची तिकीट आहे तुमच्याकडे होय संदीप वाजे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे काय लिहिलंय रे हा गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही गवळण झाली पाहिजे नक्की सोडू ती घेऊन टाकतो आणि मग बाईंना स्वल्पटावाला सुरुवात करतो खूप गाजलेली आहे अशी गवळण एकच ध्रुवचरण घ्यायचं सगळ्यांनी कोकणामध्ये म्हणजे ही गोष्ट सगळ्यांनाच आवडलेली आहे ही गवळण
प्रेमाची गवळण कशी असते म्हणून म्हणायचं आहे बघा. हो माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस रे. गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची. तुझं माझं काय प्रेम होणार नाही कारण गेम होईल, प्रेम नाही होणार. गेम म्हणजे शक्ती तुझ्या जवळ डबल वाढीचा पक्याला असतोय तुझे भाऊ काय पण म्हणतोय. हे गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अग राधे तू घनश्यामाची. जोडी सीता त्या प्रभू रामाची, जोडी सीता त्या प्रभू रामाची. दृष्ट लागली, दृष्ट लागली, मग दृष्ट लागली पुन्हा कोणाची, पुन्हा कोणाची, अग राधे तू घनश्यामाची. बस मला आपल्या पुढच्या गवळण बरोबर ना. ओके ना. कडक म्हणजे अरे आपण लाल भडक म्हणजे आपली गवळण कडक. बाईनी गवळण गायलेली आहे, काहीतरी म्हणत होत्या. या गवळ्याच्या पोरीला तू कमजोर समजू नकोस, या गवळ्याच्या पोरीला तू काना कमजोर समजू नकोस. वाटेला माझ्या जाऊ नकोस, मोडी तुझी खोडी आता असा वागू नकोस. आणि हे किशोरा मला तू अनपड समजू नकोस. कोण शाहीर कुणासमोर कमी नसतो आहे की नाही. आणि कुणाला कमी लेखणं हे आपल्या माझ्यासारख्या शायराचं काम नाही. जोडी जोडी असते आहे की नाही. आता गाय दूध देत नाही म्हणून काय इकून टाकायची. हा छोट्या जोडी आजची आहे की नाही. लहान मोठं काय आपण म्हणतो ना गाडीचा एक चाक लहान असला दुसरा बारका असला तरी गाडी नेणार करा ओढत. हा आज ह्यांचा टायर रिमोटला टाकणार आहे मी पत्याला खेळडीत. गवळण काय गायलेली आहे. खाली चिरडून चिरडून आई आई तुझ्या पालखीला पालखीला कोंबड्याचा पहिला मान. आई तुझ्या पालखीला पालखीला कोंबड्याचा पहिला मान. हेच चालू होती ना. सांगते जरा गोकुळामध्ये खेळ मांडीला जमली झाली पोरा. एक 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 थर लावल्यावर चढताना थांब जरा. खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोरा. आता खाली काय चिरडून जातील तर काय म्हणते पोरा मेरा चिरडून जातील. बाई दहंडी तुझा काम नाही. दहंडीला येऊ द्या. खेळात नवसर लावतात. खाली कोण चिरडून नाही जाईल कारण झेलणारा लय असतात आहे की नाही. बघा खाली वरपर्यंत वर 4 एक्के खाली 2 एक्के का असतात. कोण चिरडून जातो काय हो. जातो का तुम्ही म्हणाल तर तसं मी का मी पुढची पण गवळण प्रेमाचीच देणार आहे माझी. पण आपलं प्रेम द्या आणि प्रेम घ्या हेच काम आहे आता. हा गोकुळामध्ये खेळ मांडीला जमा झाली पोरा. एक एक थर लावल्यावर चढताना थांब जरा. खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोरा. म्हणून गवळणीची कटिंग कशी असते ती माझ्या पण गवळणीला तशीच कटिंग द्यायची तुम्ही. म्हणून काय म्हणते बघा. अरे सांगते जरा ही नंद किशोरा. सांगते जरा ही नंद किशोरा. मग लावून थरा चढ
थर लावून पोरा चढलेली आहेत आता. विषय कसा बघा, सांगते जरा नंद किशोरा लावून थराही चढलीत पोरा, मराठी ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा, मराठी ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. रात्री ओरडून ओरडून सकाळी उठली बघा उशिरा. अशी घुमटवीन ना सनदभाऊ म्हणतात मला, हा ध्यानात ठेव. म्हणून दहीहंडीच्या विषयावरती एकच कडवं देतोय, त्याच्यानंतर छान अशी गवळण तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणून म्हणायचं आहे, अरे युगानुयुगे 28 युगे नातं आपलं कधी जुळलंच नाही, आणि या किशोराचं खरं प्रेम राधे तुला कधी कळलंच नाही. अगं तुझ्या विना पान माझं कधी हललंच नाही, अगं माझ्या विना तुझं पान कधी हललंच नाही, आणि झालीस तू दुसऱ्याची बायको तर या किशोराचं प्रेम तुला कधी कळलंच नाही. धकधक होत या काळीज वेळ झाली यायची आईची, सोळा की हात माझा जीवा दही तुझा दही आज नासून टाकणार आहे सनदभाऊ म्हणतात. आणि माझा जन्म आजच झालेला आहे म्हणून माझं नाव किशोर आहे. तिथीनुसार जन्मदिवस आपला आजचा आहे. हा दहीहंडी फोडायच्या आधी मी सकाळी जन्माला आलेलो आहे. हा तेव्हा 22 तारीख, आता 22 ऑगस्ट आहे माझा, पण तेव्हा जन्म झाला तेव्हा दहीहंडीच होती. म्हणून अरे दिसाया राधा गोरी गोरी, दिसाया राधा गोरी गोरी, महिची घागर हाय ना नवी कोरी. पहिलीच वेळ आहे म्हणते हो, आपली पहिलीच वेळ आहे. एक शेर ऐकायचं आहे काय, अगं अधून मधून तुझा माझा वैदई शेलार सामना सरास होईल, आणि हा कोकणचा शक्ती तुर्याचा शेंगाट या कामते गावात आज बराच होईल. अगं तुझा माझा सामना अधून मधून सरास होईल, शक्ती तुर्याचा शेंगाट या कामते गावात बराच होईल, आणि तुझी माझी पहिलीच वेळ आहे वैदई, तुला मात्र थोडा त्रास होईल. ऑफकोर्स नक्कीच ना, ओळख ना पालक त्रास होणारच का, नवीन चप्पल घातल्यावर लागणार का नाही, है की नाही, हा विषय. बाकी काय मनात घ्यायचा ना, आणि तू तर घेऊ नको कारण तुझा वय नाही तेवढा, घेतलास तेवढा मनात तर पळून जाशील. मेले बापाला लग्न लावून देऊ दे, थोडा तरी कर. अरे दिसाया राधा गोरी गोरी, हिची घागर हाय ना नवी कोरी.
भेटली ही मथुरा नाक्यात, आज भेटली ही कामठे नाक्यात, महांडी फोडतो ही एका ठोक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, महांडी फोडतो ही एका ठोक्यात, भेटली मथुरा नाक्यात, फोडतो ही एका ठोक्यात, भेटली मथुरा नाक्यात, फोडतो ही एका ठोक्यात, विसाया राधा गोळी गोळी, विसाया राधा गोळी गोळी, घागर हिची नवी गोळी, भेटली ही मथुरा नाक्यात, भेटली मथुरा नाक्यात, भेटली मथुरा नाक्यात, फोडतो ही एका ठोक्यात, भेटली मथुरा नाक्यात, फोडतो ही एका ठोक्यात, ह्या गवळीला जमलं तर कटिंग करा, कारण मला वाटत नाही कटिंग द्याल, पण द्या. मी गवळण माझी देत आहे, प्रेमाची गवळण कशी आहे म्हणून फिरवायला. चला लगेच फिरवा. प्रेमाची गवळण कशी असावी. अक्षय ही गवळण गायले मी, पण कसं होतं सगळ्या रसिकांसमोर एक एक करवत थिएटरला वेळ मिळत नाही, म्हणून गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची झालेली आहे. आणि परत एक गवळण सरसबाची कशी येते म्हणून लक्ष असू द्या. कुछ गीत लबों में सजते हैं, सगळ्या माय माऊल्यांना आवडेल अशी गवळण गात आहे. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं, जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, या किशोरच्या दिलाच पाखरू, नाही झालीस माझी मी काय करू. अय वा, भगवान श्रीकृष्णाने त्या राधेचं प्रेमाचं अतूट असं नातं या गवळणीत कसं बांधलंय याचा विचार करा. या किशोरच्या दिलाच पाखरू, नाही झालीस माझी काय करू. गचस फिरतय गायीच्या मागवासरू, गचस फिरतय गायीच्या मागवासरू. अग सांगणार राधिकस तुला विसरू, गचस फिरतय गायीच्या मागवासरू. अग सांगणार राधिकस तुला विसरू.
मागवासरू अग सांगणार राधे कस तुला विसरू. शक्तिदुराच्या नियमाप्रमाणे बाईंना मी विषय लेखी स्वरूपात दिलेला आहे, त्यांनी मला दिलेला आहे. त्यांचा विषय असा आहे. आणि ते सनसबा इकडे कान लावा, ते कान लावा. आता तुम्ही सगळ्यांनी कान लावा. हा, तुम्ही जरा खाली बसा. प्रश्न बाईंचा आहे, कपिल कोण, मुनी कोण, संवाद नाही व संवाद वावरती टिंब आहे. जरा ग्रंथ चेक करा. खालची पोती उघडा बाई, तुमची खाली जी पोती ठेवली असेल ना ग्रंथ बिंत ते उघडा आणि बघा कपिल कोण, मुनी कोण, संवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय. प्रश्नाला मी हात घालत आहे. माझ्याकडे तेवढा पुरावा ठोस आहे. वॉट पोस्ट नाही म्हणत. प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्या. कपिल कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते, ज्यांना कपिल कुणाला म्हणायचं,
ज्यांना संख्या दर्शनाचे जनक मानले जाते ते कपिल. हा, कपिल शर्मा, कपिल देव हे नाही. हा, कपिल लक्षात घ्या, नाहीतर झोपील जागी राहा. हा, आणि तुम्हाला सांगणार मी काय ते पुढं. कपिल कोण, तर कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते, ज्यांना सांख्य दर्शनाचे जनक मानले जाते. हा, मुनी. नंतर काय म्हणतात, मुनी कोण. अरे मेरे मुनी कोण, आता ते आई. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींना सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष. दुसरा काय विषय, संवाद कोण. संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी. काय, कर्दम ऋषी. आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव, तर कपिल मुनींच्या आईचे नाव देवहूती आणि वडिलांचे नाव कर्दम ऋषी. आता बुवा फल खुशीनी माराल ऋषी ते जमणार नाही. माझ्याकडे ह्याचा आधार आहे, सगळं काय आहे. तुम्हाला जर पटला नाही, बरोबर ना, जर बुवाना पटला नाही, मी माझा आधार घेऊन येणार, तुम्ही तुमचा आधार दुसऱ्या बारीमध्ये दाखवायचा. ना तर तुम्हाला निराधार पेन्शन मध्ये टाकीन मी. हा, एक निराधार पेन्शन असते त्याच्यात टाकीन. तुम्ही सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर ऐकलं, युट्यूबला पण जाऊ दे. प्रश्नाचा विषय फोडलेला आहे यार. परत जरासा काढ. हो, लक्षात आला ना तुमच्या, कपिल म्हणजे काय. हा, एकदा सांगतो. कपिल मुनी एक प्रसिद्ध ऋषी होते, ज्यांनी सांख्य दर्शनाची स्थापना केली. या दर्शनात जगाच्या उत्पत्तीची आणि संरचनेबद्दल विचार मांडले आहे. कपिल मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींच्या सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि संवाद नाही, संवाद असा शब्द येतो. संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव ह्याचं सांगितले. हा, आणि ह्याच्याबद्दल जर काय तुम्ही इथे येऊन म्हणाल, पाणी तर इथं वाहतोय, टाकी इथं मी खाली घ्या पकडी खाली. हा, सनदबुवा म्हणतात मला. तसाच बरेच वर्ष माझा अनेक शाहिरांना प्रश्न आहे. गेली जवळजवळ लॉकडाऊनच्या आधीपासून हा विषयच माझा आहे. अजून कुणी काय धांगडे साहेब काय धांगडधिंगा केलेला नाही. मला वाटतं हे ज्ञानी आहेत बुवा, हे मुनी बिनी सांगतात म्हणजे हे ज्ञानी. हा विषय जेव्हा त्याला दाखवायचा, ग्रंथ लपून ठेव पहिला. हा, त्याला दाखवू नको. तुझा उत्तर बुवा खरा आहे. फुटला तर फुटला म्हणा, नाही तर नाही फुटला तर विषय तिसरी बारी पण इथं होईल. सकाळी 8 वाजलं तरी चालते. पपड का लटके. आज अभिमान वाटतो या संगीत क्षेत्रात या कार्यक्रमात असताना. आज म्हटलेलो मी आणली नाही, संजय दादा लटके आपले. आंधळा मारतोय डोळा, आता सांगू कुणाला आंधळा मारतोय डोळा. त्या दादानी खूप संगीत आम्हाला नमन भारूडला दिलेलं आहे, त्याची खूप आठवण येते आल्यावर. हा, आणि माझा विषय असा आहे, त्रेतायुगात हत्तीनं मुंगी जवळ लग्न केलं तर ते हत्ती आणि मुंगी पूर्वजन्मी कोण होते, त्यांच्या लग्नाला भडजी कोण होता आणि त्यांच्या राज्याच्या नगरीचे नाव काय. साधा सोपा विषय आहे. जमला तर बघा, नाही तर माझा हाय तसाच राहू द्या. पण तुमचा पहिला ग्रंथ घेऊन या. जर तुम्हाला पटला नाही, बरोबर ना, माझ्याकडे आहे. आपण काय असाच नाही आलेला, आपण कपडे घालून आलेला सगळेच येतात. शेवटचा एक चुटकुला घेतो, प्रश्न होता, आणि आपल्या एक मंडळाचं थोडंसं गाणं घेऊन उशीर तर झाले, बरोबर ना. अजितदादा बोलत, बरोबर ना, म्हणून म्हणायचं आहे, अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीन मारली मिठी मला, त्या नटीन मारली मिठी. हा माझा प्रश्नपद आहे, त्यामुळे दसऱ्यापर्यंत हे गाणं मला गावंच लागणार. म्हणून म्हणायचं आहे, अहो शक्ती तुऱ्याची सणस बुवाची, शक्ती तुऱ्याची या सणस वैदाईची,
आज बारी आहे ना मोठी शक्ती तुऱ्याची सणस बुवाची आज कामतेत बारी मोठी ऐ वैदे माझ्या विषयाला मारा मिठी माझ्या प्रश्नाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या बारीत घालेल उडी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेल उडी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेल उडी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेल उडी. हे सणस बुवाची, अरे सणस तुऱ्याची, सणस बुवाची बारी आहे ना मोठी. सणस बुवाची, शक्ती तुऱ्याची, कामतेत बारी मोठी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेल उडी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेल उडी. आता शेवटच्या मंडळावरती कृष्ण जन्मलेला आहे म्हणून एकच ध्रुवचरण गाऊन गाता गाता पुरवली जायच्या आणि तुम्हाला दुसऱ्या बारीला बुवा शुभेच्छा. मी लगेच आता बारी सोडत आहे म्हणून म्हणत आहे या ठिकाणी निलेश बुवा थांबा जाऊ नका म्हणून म्हणायचं आहे अरे कामते गावी या माटे वाढते या कामते गावी या माठी वाढते होतो आनंद आम्हाला होतो आनंद आम्हाला श्रीकृष्ण आला हो जन्माला होतो आनंद आम्हाला श्रीकृष्ण आला जन्माला.